नमस्कार. आजकाल गट हेल्थ म्हणजेच पोटाच्या आरोग्याबद्दल खूप चर्चा होत असते. पण गट हेल्थ फक्त पचनक्रियेपुरती मर्यादित नाही. आज विज्ञान आपल्याला सांगते की आपल्या आतड्यांमध्ये साधारण 100 ट्रिलियन पेक्षा जास्त बॅक्टेरिया राहतात. यांना एकत्रितपणे गट मायक्रोबायोम असे म्हटले जाते. हे बॅक्टेरिया फक्त अन्न पचवत नाहीत, हे रोग प्रतिकार शक्तीवर प्रभाव टाकतात, मेटाबॉलिझम नियंत्रित करतात, इन्फ्लॅमेशनवर परिणाम करतात आणि अगदी मूड व ब्रेन हेल्थवरही प्रभाव टाकतात. म्हणूनच अनेक तज्ञ गटला सेकंड ब्रेन असेही म्हणतात. जर गट निरोगी असेल तर पचन, ऊर्जा, रोग प्रतिकार शक्ती आणि मेटाबॉलिझम चांगले राहतात. पण जर गट मायक्रोबायोमचे संतुलन बिघडले तर ब्लोटिंग, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, कमी रोग प्रतिकार शक्ती, वजन वाढणे आणि मेटाबॉलिक डिसीजेसचा धोका वाढू शकतो. म्हणून आज आपण अशा 5 सायन्स बॅक्ड सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या नैसर्गिकरित्या तुमचे गट हेल्थ सुधारू शकतात. सर्वात पहिली सवय म्हणजे आपल्या ताटात विविधता वाढवणे. बहुतेक लोक दर आठवड्याला तेच 8-10 पदार्थ पुन्हा पुन्हा खातात. पण संशोधन सांगते की तुमच्या आहारात जितकी जास्त वनस्पतीजन्य विविधता असेल तितके तुमचे गट मायक्रोबायोम अधिक विविध आणि निरोगी असेल. याचा अर्थ असा नाही की तुम्ही एक्झॉटिक फूड्स खावेत. साधे भारतीय पदार्थही पुरेसे आहेत. पालक, मेथी, दुधी भोपळा, भेंडी, गाजर, बीट, चणे, राजमा, डाळ, आवळा, डाळिंब, पेरू आणि हंगामी फळे. दर आठवड्याला वेगवेगळ्या भाज्या आणि फळे खाण्याची सवय गट बॅक्टेरियाला पोषण देते. दुसरी सवय म्हणजे फायबरला महत्त्व देणे. आज अनेक लोक प्रोटीन आणि कॅलरीज बद्दल बोलतात पण फायबरकडे दुर्लक्ष करतात. गट बॅक्टेरियासाठी सर्वात आवडते अन्न म्हणजे फायबर. जेव्हा हे बॅक्टेरिया फायबर पचवतात तेव्हा शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स नावाचे कंपाऊंड्स तयार होतात, विशेषतः ब्युटायरेट नावाचे कंपाऊंड. हे आतड्यांचे लायनिंग निरोगी ठेवते आणि इन्फ्लॅमेशन कमी करण्यास मदत करते. ओट्स, डाळी, फळे, भाज्या, चिया सीड्स, फ्लॅक्स सीड्स आणि होल ग्रेन्स हे फायबरचे चांगले स्रोत आहेत. जर एखाद्याला वारंवार भूक लागत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल किंवा गोड खाण्याची इच्छा जास्त होत असेल तर फायबर इंटेक कडे लक्ष देणे गरजेचे आहे. तिसरी सवय म्हणजे फर्मेंटेड फूडला आहाराचा भाग बनवणे. आपल्या पारंपरिक भारतीय आहारात नैसर्गिकरित्या फर्मेंटेड पदार्थ आधीपासूनच आहे, जसे दही, ताक, घरगुती फर्मेंटेड बॅटर आणि काही पारंपरिक पदार्थ. हे पदार्थ फायदेशीर बॅक्टेरिया पुरवू शकतात जे गट मायक्रोबायोमला सपोर्ट करतात. लक्षात ठेवा की नैसर्गिकरित्या फर्मेंटेड पदार्थ आणि हेवीली प्रोसेस्ड प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स यामध्ये फरक असतो. नैसर्गिक पदार्थ अधिक फायदेशीर असतात. चौथी सवय म्हणजे जेवणानंतर हालचाल करणे. आजकाल अनेक लोक जेवण झाल्यावर थेट सोफ्यावर किंवा बेडवर जाऊन बसतात. पण अभ्यास सांगतात की जेवणानंतर 10-15 मिनिटे चालणं हे पचन आणि ब्लड शुगर दोन्हीसाठी फायदेशीर ठरू शकते. हालचालीमुळे गट मोटिलिटी सुधारते, म्हणजे अन्न पचन संस्थेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे पुढे सरकते. यामुळे ब्लोटिंग आणि पोट जड वाढण्याची समस्या देखील कमी होऊ लागते. आणि 5वी सवय म्हणजे चांगली झोप आणि स्ट्रेस मॅनेजमेंट. हे ऐकून अनेक लोकांना आश्चर्य वाटते की गट हेल्थचा आणि स्ट्रेसशी काय संबंध आहे. पण गट आणि ब्रेन यांच्यामध्ये थेट संवाद असतो, ज्याला गट ब्रेन ॲक्सिस असे म्हणतात. जेव्हा ताण वाढतो, जेव्हा कॉर्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, यामुळे पचनक्रिया मंदावू शकते, गट बॅक्टेरियाचे संतुलन बिघडू शकते आणि IBS, ॲसिडिटी व ब्लोटिंग सारखी लक्षणे वाढू शकतात. म्हणूनच फक्त आहार नाही तर चांगली झोप आणि ताण व्यवस्थापन हे देखील गट हेल्थचा महत्त्वाचा भाग आहे. आयुर्वेदामध्ये देखील अग्नी म्हणजेच पचन शक्तीला आरोग्याचा पाया मानले गेले आहे. जेव्हा अग्नी संतुलित असतो तेव्हा पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषली जातात. पण जेव्हा पचनक्रिया बिघडते तेव्हा हळूहळू मेटाबॉलिक इम्बॅलन्स निर्माण होऊ लागतो. म्हणूनच आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही पचन आणि गट हेल्थला संपूर्ण आरोग्याचे केंद्र मानतात. लक्षात ठेवा, निरोगी गट एका दिवसात तयार होत नाही, तो रोजच्या छोट्या छोट्या सवयींमुळे निर्माण होतो. ताटात विविधता, पुरेसे फायबर, फर्मेंटेड फूड्स, रोजची हालचाल आणि चांगली झोप या साध्या सवयी तुमच्या गट बॅक्टेरियाला सपोर्ट करू शकतात आणि दीर्घकालीन आरोग्य सुधारू शकतात. जर तुम्हाला वारंवार ब्लोटिंग, ॲसिडिटी,
कॉन्स्टिपेशन, डायबिटीज, ओबेसिटी किंवा मेटाबॉलिक हेल्थशी संबंधित समस्या असतील तर योग्य तपासणी आणि मार्गदर्शनासाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.